दरम्यान लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा नारळ महायुतीकडून विदर्भातून फोडलं जात आहे। लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान मोदी 8 तारखेला चंद्रपुरात येणार आहेत। मोरवा इथं उद्या संध्याकाळी 4 वाजता सभा होणार आहे आणि या सभेच्या ठिकाणचा आढावा सुद्धा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भातून आपली पहिली प्रचार सभा सुरू करते आहे आणि यासाठी चंद्रपूर येथे ही पहिली सभा होते आहे। चंद्रपूर येथील मोरवा विमानतळ या ठिकाणी 16 एकरवरती ही सभा होऊ घातलेली असून यासाठी चोख अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। ही सभा आहे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ही सभा होऊ घातलेली आहे। ही सभा जरी उद्या असली तरी आजपासूनच इथे खूप मोठ्या प्रमाणात चोख व्यवस्था करण्यात आहे। वेगवेगळ्या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। डॉग स्क्वॉड असेल, सीआरपीएफ असेल, C60 असेल किंवा अन्य जे सुरक्षा यंत्रणा आहे यांच्या माध्यमातून ही उपाययोजना करण्यात आहे। इथे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये किंवा या सभेमध्ये कुठलीही गर्दी होऊ नये किंवा त्या दृष्टिकोनाने भाजपची जे पदाधिकाऱ्यांनी आहे ती संपूर्ण अशी व्यवस्था केली आहे। साधारणतः 16 एकरमध्ये जी आहे ती आसन व्यवस्था आहे आणि साधारणतः 40,000हून अधिक पुढच्या नागरिक येतील। या दृष्टिकोनाचं नियोजन करण्यात खूप मोठ्या प्रमाणात अशी पार्किंगची देखील बाजूलाच असलेल्या ग्राउंडच्या अगदी बाजूलाच पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याला देखील बॅरिकेडिंग करण्यात आले आहे। कारण की सुरक्षा दृष्टिकोनातून कुठली अडचण होऊ नये किंवा खूप मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी नागरिक येत असल्यामुळे जी घोडदौड होते आहे किंवा भागदौड होते आहे ते कुठे होऊ नये या दृष्टिकोनाने देखील उपाययोजना करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण सभा आहे ते भाजपच्या वतीने कशा पद्धतीने यशस्वी होईल या दृष्टिकोनातून नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।